अगोदरच्या भागामध्ये आपण स्वामीनारायण मंदिर बघितलं आणि खूप सुंदर असं ते मंदिर आहे. जर कुणी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. आणि आता आपण चाललो आहे द्वारकाधीश मंदिर बघण्यासाठी. खूप सुंदर असं मोठं मंदिर आहे. इथे ना मी स्वतः व्हिडिओ शूट करत असते, त्याच्यामुळे तुम्हाला मी कुठल्याही ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसू शकणार नाही, कारण मी कॅमेऱ्याच्या मागे असते. आता इथे बघू शकता, कारण इथे कुठेही मंदिरामधला व्हिडिओ शूट करण्यास अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेरच्या भागामध्ये मी सर्व परिसर हा मी व्हिडिओ शूट केला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, ह्या मंदिराच्या भोवताली सर्व कृष्णाची 108 नावं आहेत. ती सर्व इथे कोरीव कामामध्ये लिहिण्यात आलेली आहेत आणि खूप सुंदर अशी कोरून ही नावं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरामध्ये बघू शकता, खूप छान अशी सर्व मंदिराच्या भिंतीला डिझाईन केली आहे. आणि बघू शकता, मी सर्व ही थोडी थोडी तुम्हाला नावं अशी दाखवण्यात आली, कारण पूर्ण राऊंडमध्ये ह्या जी कृष्णाची नावं आहेत त्यांना आपण नमस्कार करून पूर्ण ह्या मंदिराला एक राऊंड, म्हणजेच पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा होते. म्हणजे पूर्ण कृष्णाची 108 नावं आहेत आणि ती सर्व आपल्याला वाचताना एक प्रदक्षिणा पूर्ण होते. त्याचप्रमाणे मंदिराच्या भिंतीवर बघू शकता, खूप सुंदर असं कोरीव काम करण्यात आलं आहे. आणि इथून बघू शकता मंदिराचा पायथा आणि कळस किती सुंदर आहे. म्हणजे मंदिर बघू शकता इतकं सुंदर आहे. मंदिराच्या पायथ्याशी आमच्या सर्व महिलांनी फोटोशूट केलं. त्याचप्रमाणे कृष्ण भगवानचा मंत्र म्हणजेच जप सुद्धा म्हणण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा दुसरं ठिकाण बघण्यासाठी निघालो. द्वारकाधीश मंदिरामध्ये स्कॅनर लावलं आहे, त्यामुळे मी सुद्धा स्कॅन केलं आणि भगवान श्री द्वारकाधीश यांचं रोजचं दर्शन मला घर बसल्या होणार आहे. आमची ट्रिप आहे ना ही 1 दिवसाची होती. ह्या 1 दिवसामध्ये तुम्हाला वेगवेगळी अशी ठिकाणं बघायला मिळणार आहेत. आता आम्ही चाललो आहे जीवदानी मंदिर आणि तुम्ही बघू शकता ह्या डोंगरावर जीवदानी आईचं मंदिर दिसतंय. जीवदानी आईच्या मंदिरामध्ये आल्यानंतर पायथ्याशी सर्व ही दुकानं आहेत, पूजेचं साहित्य आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळी अशी ही दुकानं बसलेली आहेत. ह्या अगोदर सुद्धा मी जीवदानी आईचं दर्शन घेण्यासाठी बऱ्याच वेळा इथे येऊन गेलेली आहे. जीवदानी आईच्या मंदिरात खूप छान असं आम्हा सर्व महिलांना VIP दर्शन मिळाले आणि ते फक्त आणि फक्त आमच्या पंकजदादा, प्रणिता वहिनी, प्रणयदादा आणि सुषमाताई ह्यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. जीवदानी आईच्या मंदिरात जाण्यासाठी आता हा रोपवे होता, म्हणजेच मिनी ट्रॉली किंवा मिनी बससुद्धा ह्याला म्हटलं जातं. इथे सर्व आम्ही 40 महिला होत्या आणि 40 महिलांनी ह्या मिनी बसमध्ये सर्वांनी प्रवास केला आहे. आता इथे बघू शकता रोपवे ट्रेनमधून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. एक 3-4 मिनटातच आपण मंदिरामध्ये पोचतो, पण वरून हे निसर्गरम्य असं वातावरण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं हे दृश्य बघू शकता. काही क्षण असे हे सर्व टिपण्यात आले आहेत. या मिनी ट्रेनमध्ये आमच्या सर्व महिला आहेत ह्या भरपूर अशा एन्जॉय करत होत्या. त्याचप्रमाणे सर्वजण फोटोशूट देखील करत होते. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर सर्व देवींची ह्या तुम्हाला मूर्ती, त्याचप्रमाणे नावं देखील बघायला मिळतील. आता सर्व जीवदानी आईचे व्हिडिओ मी शूट केले, तुम्ही बघून घ्या. आणि ते बघू शकता जीवदानी आईच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आम्हाला देवीचं किती जवळून दर्शन घडलेलं आहे. आणि हे सर्व आमच्या ट्रस्टी पंकजदादामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. जीवदानी आई माते की जय. जीवदानी आईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे वरती गेलो आणि वरती इथे
सर्व वेगवेगळ्या देवांची लहान लहान मंदिरं होती, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर इथे छान छान असे फोटोशूट केले आणि इथे बघू शकता वरून आपल्याला खूप सुंदर असं हे वातावरण दिसतं. त्याचप्रमाणे देवीचा कळस दिसतो आणि पूर्ण आपल्याला इथून विरार दिसतं आणि वरून बघण्यासाठी हे ठिकाण आहे ना इतकं सुंदर वाटत होतं. हवा देखील खूप छान येत होती कारण पावसाचं थोडं वातावरणसुद्धा होतं. आणि इथे गेल्यानंतर मी सुद्धा इथे फोटोशूट केले. जीवदानी आईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास केला. पुढच्या प्रवासामध्ये नवदेवीचं दर्शन घेण्यात आलं आहे. आता तिथले सुद्धा काही क्षण टिपण्यात आले, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. खूप सुंदर असं नवदेवींचं दर्शन झालं आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. ह्या मंदिराचं नाव बघू शकता, श्री सोनूबाई भवानी मंदिर. आणि इथे 9 देवी बसविण्यात आले आहेत. इथे नवरात्रामध्ये खूप गर्दी असते कारण सर्व देवी इथे नवरात्राच्या बसविण्यात आल्या आहेत. मूर्त्या तुम्ही पुढे जाऊन बघतीलच, पण हा भव्य असा हा पायथा आहे. मंदिरामध्ये शिरल्यानंतर भव्य असा मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर आपल्याला दिसते आणि ह्या सर्व 9 देवी आहेत. आणि सर्वप्रथम जे दर्शन घडतं ते माझ्या कुलस्वामिनी एकविरा मातेचं. त्यानंतर इथे श्री रेणुका मातेचं दर्शन घडतं. त्याचप्रमाणे सप्तशृंगी देवी आहे, तुळजाभवानी आहे. त्यानंतर श्री सोनूबाई भवानी देवी, खूप सुंदर अशा देवीचं आपल्याला दर्शन घडतं. सर्व मूर्ती आहेत ना खूप सुंदर अशा रेखीव आहेत. श्री कालिका देवी माता, महालक्ष्मी देवी माता, महिषासुरमर्दिनी देवी, त्याचप्रमाणे शीतला देवी, अशी सुंदर ह्या सर्व देवी आहेत आणि खूप छान ह्यांना सजवलं देखील आहे. तुम्ही बघू शकता. नवरात्रामध्ये तर खूप सुंदर अशी यांची सजावट केली जाते. आमच्याकडच्या सर्व महिलांनी खूप छान असं देवींचं दर्शन घेतले. विरारमधील इथल्या सर्व मंडळींना कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही. इथे सर्व नवरात्रामध्ये 9 देवीचं दर्शन घडलं जातं. नवरात्रामध्ये खूप छान अशा सर्व देवींच्या ओट्या देखील भरल्या जातात. तुम्ही कधी इथे विरारमध्ये आलात तर नक्कीच या 9 देवींचं दर्शन घ्या. आणि विशेष म्हणजे इथे मला व्हिडिओ शूट करा, त्याचप्रमाणे फोटोशूट करण्यासाठी सुद्धा इथे अलाउड होतं. त्यामुळे आज तुम्हाला सर्व देवींचं व्हिडिओमार्फत हे दर्शन घेता येईल. जर का हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा भरपूर शेअर देखील करा, जेणेकरून सर्वांना या 9 देवीचं दर्शन देखील घेता येईल. कसं वाटलं तुम्हाला? 9 देवीचं दर्शन ना, म्हणजे कुठे जायची आपल्याला गरजच नाही की 9 देवीचं दर्शन ना. प्रणिता, कसं वाटलं 9 देवीचं दर्शन घेऊन? म्हणजे आपल्याला म्हणजे कुठे जायची गरज नाही, सगळ्या देवीचं दर्शन आपल्याला इकडेच घडतं. सगळ्या देवी एकाच ठिकाणी मनापासून प्रसन्न. सर्व महिलांनी दर्शन घेतल्यानंतर आमच्या महिला आहेत ना कुठेही मागे पडत नाही आणि खूप छानसा इथे त्यांनी गरबा देखील घातलेला आहे.
इथे सर्वांनी गरबा घातल्यानंतर फोटोशूट देखील केलं आहे. त्यानंतर पुन्हा आमचा दुसऱ्या ठिकाणचा प्रवास सुरू झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओचा पहिला भाग बऱ्याच जणांनी बघितला असेल, हा दुसरा भाग आहे. त्यानंतर असे आपण खूप छान छान व्हिडिओ शूट केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पुढे जाऊन आपण बघणार आहोतच.